ही माझी वडिलाची शेती आहे. हे सारिका भगत मॅडमनं आम्हाला कुठली नोटीस न देता कुठल्या सूचना न देता डायरेक्ट सातबाऱ्यावरलं क्षेत्र आमचं कमी केलं. हे आमचे पूर्वजांपासून आलेली शेती आहे. आम्ही राष्ट्राला राहत असताना आमच्या आई वडिलांना इथं लांब पडत होते, इथं राहायला आले. इथं पूर्वजांपासून आमची शेती सांभाळतोय आम्ही कुणाला विकली नाही, कुणाला काही केले नाही. पण सारिका भगत मॅडम यांनी डायरेक्ट आम्हाला कुठली नोटीस न देता कुठलं इन्फॉर्म न करता आमचं कोर्टात मॅटर चालू असताना सुद्धा मॅडमने डायरेक्ट आमची क्षेत्र कमी केलं. मॅडमला कोणचा अधिकार आहे क्षेत्र कमी करायचा? 155 खाली कस काय करतायत? आमच्या जवळ फेर आहे, आमच्या पूर्वजांपासून वारसा परमाने पण जमीन आलेली आहे, खरेदी आहे, सर्व आहे आमच्याकडे. आणि आम्हाला कुठल्या सूचना देता डायरेक्ट तुम्ही आमच्या जमिनी विक्री कस काय काढल्या? याला सरकारनं उत्तर द्यावं. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे का? शेतकऱ्याच्या पाठीमागे असेल तर मग असं का करताय? असं जर कधी विनाकारण शेतकऱ्याला त्रास देत असेल तर शेतकऱ्याचा आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे. आज तर एक तर पाणी नाही, माल व्यवस्थित झडत नाहीये, व्यवस्थित उत्पन्न होत नाहीये, उत्पन्नाला भाव मिळत नाही. आणि त्याच्यानंतर हे असे कोर्ट कचेऱ्या रिकामे घेणं देणं आमच्या पाठीमागे हे 155 ची चुकीचा गैरफायदा घेतला 155 कलमचा, आणि आमचं क्षेत्र डायरेक्ट कमी केलं. आमच्या ताब्याचे क्षेत्र सध्या हे बघा, हे सर्व हिरवंगार केलेलं आहे. आमचे आई वडील शेती करते, यांना कुठलंही शिक्षण नाही, त्याच्यामुळे असा गैरफायदा घेते काय? किती जमीन तुमची मॅडमने कमी केली? आमची किमान 6 एकर क्षेत्र कमी केलेलं आहे. काय मागणी तुमची कलेक्टरकडे? आमची कलेक्टर हीच मागणी आहे की यांच्यावर आम्हाला न्याय द्यावा, यांच्यावर कडक कारवाई करावं. यानं बघावं की आम्हाला कुठली न नोटीस देता हे आमचं क्षेत्र विकू कस काय शकते दुसऱ्याच्या नावावर.